ट्रेलर लॉन्च एंड दिस सब्जेक्ट बहुत टची था हार्ट को. एंड मीडिया फिल्म्सक्राफ्ट एंड नवरोज प्रासला प्रोडक्शंस ऑलवेज सोशल कॉज को लेकर एक स्टार्टअप करना चाहते थे. यूएस से लेके व्हेन वी केम हियर टू मुंबई हमने सोचा कि वी विल डू विथ मराठी बिकॉज रीजनल मूवी को हम एक इंटरनेशनल लुक देना चाहते थे. एंड आई वुड लाइक टू थैंक उपेंद्र सर, कंचन, Manoj sir, then Vidyadhar sir, they all with Rasool Pukoti have joined us to make this social cause and the movie a success. Thank you. मैं आपको और एक क्वेश्चन पूछना चाहूँगी. सर ने बताया कि वो बहुत बार यूएस रहते थे. जब फिल्म की यहाँ पे शूटिंग चल रही थी उस दौरान आपने ही सब काम देखा, आपने बहुत ध्यान दिया, लेकिन मुझे पता है कि सर ने भी बहुत कंट्रीब्यूशन वहाँ से भी दिया होगा. तो ये सब प्रोसेस कैसी थी फिल्म की? एक्चुअली एग्जीक्यूशन मेरा था बट द मास्टरमाइंड सर का था. So पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू नवरोज सर, नवरोज प्रासला प्रोडक्शन अँड मीडिया फिल्म्सक्राफ्ट कंपनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला हे ब्रेक दिला आहे. आणि खूप डिफिकल्ट टास्क होता का म्हणजे मी शाळेमध्ये अभ्यास नाही करायचो, कॉपी करायचो, लिंडावून व्हायचो आणि जसे एक्झाम आली तर पोटात गुडगुड गुडगुड झालं. तर ते या गाण्यामध्ये माझं एक रिलेशन होतं की मी स्वतःला बघत होतो. त्यासाठी मला हे गाणं काढण्यासाठी खूप आनंद झाला. आणि थँक टू राहुल जाधव सर ज्यांनी यांना सिनेमॅटोग्राफी एवढी छान केली की माझी जी कोरिओग्राफी ती एक्झिक्यूट झाली. आणि अगेन थैंक्स टू ऑल माय आर्टिस्ट उपेंद्र सर, कांचन, सबको मैं थैंक यू बोलना चाहूँगा. एंड स्पेशली थैंक्स टू माय वाइफ करिश्मा मार्दुलकर जिन्होंने यहाँ तक मुझे सपोर्ट किया. येस, या गाण्याचे थैंक यू ऑल ऑफ यू एंड वेरी गुड जॉब. एंड थैंक्स टू ऑल किड्स जिन्होंने मेरे डांस एकेडमी, सागर डांस एकेडमी को प्राउड फील करवाया. थैंक यू सो सागर सर. वैष्णवी तुझ्याकडे घे माईक. मला सांग, डान्स करणं जास्त सोपं असतं की अभिनय करणं? डान्स करणं सोपं असतं. सागर सरांच्या हाताखाली असेल तर. हो. हां, कसा होता तुझा एक्सपिरियन्स? तुझे सगळे मित्रमैत्रिणी नाचले आता तुझ्यासोबत? खूपच छान होता, मला मजा पण आली. खूप मजा आली. या सॉन्गचे जे DOP आहेत त्यांना मी बोलवतेय. जाधव सर, प्लीज कम ऑन स्टेज. राहुल जाधव सर, प्लीज कम ऑन स्टेज. या गाण्याचे DOP आहेत ते. सो अर्थातच त्यांना सुद्धा मला हाच प्रश्न विचारायचा आहे की एवढी सगळी मुलं एका फ्रेममध्ये घेणं, सर हा काय टास्क होता? एवढी सगळी मुलं फ्रेममध्ये घेणं, त्यांना शिवाय सागर सरांच्या कोरिओग्राफीवर शूट करणं. सर्वात पहिला हॅपी दिवाळी सगळ्यांना. सागरच्या कोरिओग्राफीबद्दल म्हणजे द बेस्ट स्टेप्स होत्या त्या ज्या सगळ्यांनीच बघितल्या. आणि मुलांबरोबर काम करणं खरं तर डिफिकल्ट होतं मला, पण पोरांनी चांगलं काम केलं. म्हणजे त्याच्या टीमनी, त्याच्या रादर सागरच्या असिस्टंट टीमनी, रादर आम्हाला मनोजने खूप चांगला सपोर्ट केला जे ह्या फिल्मचे डिरेक्टर आहेत. आणि म्हणजे आता नावच एवढं सुंदर आहे फिल्मचं, त्यामुळे ते गाठेलच लवकरच. क्या बात आहे. तुम्हाला दोघांनाही या सिनेमासाठी आणि या सॉन्गसाठी शुभेच्छा. या सॉन्गचे जे संगीतकार आहेत शैलेंद्र बर्वे, मला वाटतं ते ऑन द वे आहेत, येतील थोड्या वेळात. तर यात तुम्हाला तिघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज हॅव अ सीट. या सिनेमाचं आणखीन एक वैशिष्ट्य मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे. ऑस्कर विजेते सिनेमाच्या निमित्ताने तुम्ही डिरेक्टरियल डेब्यू करताय. या सिनेमाचे डिरेक्टर तुम्ही आहात. मी जसं मगाशी म्हटलं की कमर्शियल किंवा मसालापट किंवा एखादा विनोदी सिनेमा बनवण्याच्या मागे खरं तर प्रोड्युसर्स असतात किंवा ती पहिली संधी असू शकते. अशा वेळेला एक ग्रामीण पार्श्वभूमी असलेला, याशिवाय शिक्षणासारखा एक ज्वलंत प्रश्न घेऊन एखादा सिनेमा मांडणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. हा विचार करणंच मुळात एक टास्क आहे, मोठं चॅलेंज आहे. तर ही सुरुवात कशी झाली होती, ही प्रोसेस कशी होती? रायबाग दवंगे, प्राध्यापक रायबाग दवंगे यांची कथा होती आणि ती कथा ऐकल्याच्या नंतर अगदीच छोटासा जम होता आणि कथा ऐकल्याच्या नंतर त्याच्यातनं भारावूनच गेलो होतो की ह्याच्यावरती सिनेमाच झाला पाहिजे. आणि एक होतं की त्यातलं ते कॅरेक्टर होतं वच्छीचं, ते शिक्षणासाठी धडपडते आणि असे आज समाजात कितीतरी वच्छी आहेत की ज्यांना शिक्षण मिळत नाही आहे आणि ते कुठेतरी एक समाजापुढे समाजाचं चित्र मांडणं गरजेचं होतं. म्हणून हा विषय निवडला. बेसिकली पहिलाच विषय आणि पहिलाच डेब्यू फिल्म अशा धाडसी विषयावर करणं, पण त्याच्यासाठी एक सपोर्ट लागतो. तो म्हणजे इथे बसलेले माझे निर्माते आहेत
त्यांची पण पहिली निर्मिती आणि माझा पण डेब्यूट हा योगायोग म्हणता येईल. आणि स्पेशल थँक्स म्हणायला पाहिजेत माझ्या मित्राचे की ज्यांनी खूप सपोर्ट केला हा निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विषय. थँक्यू सागर. नवरोज प्रासला आणि करिश्माचं तर मी कौतुकच करेन या ठिकाणी की त्यांना पण थँक्स म्हणेन की अशा विषयाला तू म्हणालीस तसं की निर्माता मिळणं खूप कठीण असतं, पण केवळ विषय आवडला म्हणून करणारे निर्माते आणि ते पण US इथे येऊन हे खरंच कौतुकस्पद आहे. नवरोज प्रासलांचंही मी इथे आभार मानतो. मला सर दिसत नाही आहे तिथे, तर सरांसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की US येऊन एका मातीतला सिनेमा करतोय माणूस, तर खरंच त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही जसं मगाशी म्हणाल की बरेच योग या निमित्ताने जुळून आले. आणखीन एक महत्त्वाचा योग म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की ऑस्कर विनर रसूल सर आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग आपले सगळ्यांचेच अभिनेते लाडके उपेंद्र लिमये, तर अशी बरीच गणितं खूप छानशी तुमच्या सिनेमात जमून आलेली आहे. तर हे कास्टिंग जे आहेत, उपेंद्र सर असू देत, मनोज सर असू देत, तर हे डोक्यात कसं काय आलं? सिनेमा लिहितानाच तसं होतंच. म्हणजे उपेंद्रला मी नंतर म्हणालो होतो की तुझ्याशिवाय हा रोल कोणीच करू शकत नाही. तसंच मनोज सरांना पण मी तेच सांगितलं होतं की सर तुम्हालाच हे करावं लागेल, त्याच्याशिवाय ही फिल्म होणार नाही आहे. आणि दोघांचेही आभार. त्यात सपोर्टिंगला मला त्याच्यानंतर राजकुमार भेटले की जे मामाचं कॅरेक्टर जे आहे ग्रामीण बाज आणि डंग तो त्यांनी त्याच्यात उतरवला आहे. विद्याधर जोशी ऑफकोर्स त्यांनाही तसंच, कारण ही डोळ्यासमोर दिसणारी पात्र होती आणि तरी दुसरं कोणी तिथे सूटच होत नव्हतं. आणि ऑफकोर्स कांचन पण आहेच त्याच्यात, संभाजी तांगडे आहेत बेसिकली. आणि वच्छीचं ऑडिशन तर जालन्यामध्ये झालेलं होतं की वच्छी मिळतच नव्हती आम्हाला की कशी. आणि जालन्यामध्ये फिरत असताना ह्यांची रानमळा या ग्रुपची ओळख झाली आणि त्यात आम्हाला ती वच्छी सापडली ऑडिशन्समध्ये. क्या बात आहे. आता जो योग जुळून आलेला आहे तो योग हा राहिला, विषय राहिला की योग कसा जुळून आले सगळे. तर हे सांगितलंच की लिहिताना ते योग जुळूनच आले. तसंच ज्यांनी ह्याचं कास्टिंग केलं आणि कॉस्ट्युम केले ती मंजिरी पेंढारकर, तिने हे सगळं कास्टिंग केलं होतं की ह्या कॅरेक्टर्सला हे घेऊया आपण, हे करूया त्याच्यात. आणि म्हणजे बाकी सगळी टीम होतीच, म्हणजे योगेशने पण त्याच्यात सपोर्ट केला होता की काय कॅरेक्टर्स आपण निवडायची त्याच्यात. तर हे सगळं टीमवर्क असतं आणि बेसिकली ती टीमच खूप छान होती की अगदी निर्मात्यापासूनच सगळ्यांचं इनपुट्स जे लागतं की छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि प्रत्येकजण ते इनपुट देत होतं आणि 100% देत होतं. त्याचमुळे मला वाटतं की ते सगळंच गोष्टी जुळून आल्या. आणि ऑफकोर्स शेवट चांगला करण्यासाठी आम्हाला एक योगेशजी राहुलजी गुटे आहेत, राहुलजींना एक स्पेशल थँक्स की त्यांनी शेवटही गोड केलेला आहे सिनेमाचा एक प्रमोशन सॉन्गने. आणि ऑफकोर्स गुरु ठाकूर आणि शैलेंद्रने पण म्हणजे अफाट गाणं लिहिलं आणि अफाट गाणं, आणि त्याचं अक्षरशः बॅकग्राऊंड पण खूप छान केलेलं आहे. आणि थँक्स टू रसूल पण की रसूलने एक तो येईलच विषय चालेल. तर पहिलं म्हणजे ग्रामीण बाजाची भूमिका हातखंड आहेच तुमचा, त्या बाबतीत कधीच शंका नाही आहे कुणाला. पण तरीही प्रत्येक भूमिकेमध्ये वेगवेगळे पैलू असतात. या सिनेमाच्या निमित्ताने, या भूमिकेच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा कुठला पैलू इथे जगायला मिळालाय? नाही, असं नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीच्या फिल्म्स मी करतोय त्यामुळे मी व्यावसायिक अभिनेता कमी आणि चळवळीतला अभिनेता जास्त वाटतो. आणि ही जवळपास अगदी मुक्तापासून सुरुवात झाली आहे. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं, आणि मी अनेक वेळा ते म्हणालेलं सुद्धा आहे की मराठी चित्रपटाचं बलस्थान काही असेल तर तो त्याचा विषय आहे, सकस विषय आणि कंटेंट हे त्याचं बलस्थान आहे. त्यामुळे मला स्वतःला अशा पद्धतीच्या फिल्म्स करायला जास्त आवडतात. आणि जसं मनोज म्हणाला की समाजात घडणाऱ्या गोष्टीचं एक चित्र त्याला समाजासमोर मांडायचं होतं, आणि एक ॲक्टर म्हणून सुद्धा मला ते अनेक वेळा ते वाटत राहिलेलं आहे. मग प्रायोगिक रंगभूमीशी 8-10 वर्ष काम करताना सुद्धा त्या पद्धतीचं जास्त काम केलं आहे. आणि मी आता व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करत असलो तरी अजूनही माझा कल त्या पद्धतीचं काम करण्याकडे आहे, कारण की कलाकार म्हणून मानसिक समाधान अशा गोष्टींनीच जास्त मिळतं. आणि असा पुन्हा एकदा एक अत्यंत सकस विषय घेऊन मनोज आला
आणि फॅन्टॅस्टिक टीम त्यांनी जमवली. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं ना की ह्या ॲक्टरबरोबर काम करायचं आहे, ह्या हिरोईनबरोबर काम करायचं, असं बरंच ॲक्टर्सचं स्वप्न असतं. माझी ह्यावेळेस वेगळी किक होती की रसूल पुरगुट्टींबरोबर काम करायचं आहे. आणि म्हणजे आम्ही ॲक्च्युली आधी फिल्म केलेली आहे, ट्रॅफिक सिग्नलचा साऊंड डिझाईन रसूलनीच केला होता, पण माझ्या आवडत्या मराठी मातीतल्या विषयासाठी आता रसूल काम करणार आहे, ही एक वेगळी किक होती. तर परत रंगमळाचे जे अत्यंत काय म्हणू आपण मातीतले कलाकार आहेत, त्यांची एक टीम आलेली होती. हा एक अत्यंत एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारा भाग होता. मनोज सारखा एक अत्यंत सेन्सिबल, बापासारखा एक अत्यंत सेन्सिबल ॲक्टर्स टीममध्ये असणार होते. पुण्याची कांचन आहे, ती वेगवेगळ्या, आम्ही पहिल्यांदाच काम एकत्र करतोय. तर अशा अनेक पॉझिटिव्ह एलिमेंट्स गोष्टी होते की जी तुम्हाला ती फिल्म करण्यासाठी उद्युक्त करत आहे असं मला वाटतं. या फिल्मसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. मंडळ आपलं आभारी आहे. मनोज सर, तुम्ही गेस्ट अपीरियन्स दिल्यात या सिनेमामध्ये, उत्तम सीन वाटायला आलेत तरीही तुमच्या, पण विशेषतः एका सावकाराची भूमिका तुम्ही केली आहेत. आम्ही खूप वेगवेगळ्या भूमिकांमधनं तुम्हाला बघितलंय, पण ही भूमिका थोडीशी हटके असणार आहे, पण ती काय आहे हे सिनेमागृहात जाऊन बघणं खरं तर जास्त इंटरेस्टिंग असेल. पण या सिनेमासाठी तुम्ही काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम मी या निर्मात्याला सॅल्यूट करतो, कारण त्याने या अशा पद्धतीचा विषय अमेरिकेहून येऊन मनोज जरी चित्रपटसृष्टीत अनेक विविध भूमिकांमध्ये होता आणि त्याचा हा पहिला चित्रपट आहे. अतिशय गुणी माणूस आहे आणि मस्त दोस्त आहे. आणि त्याने जेव्हा ही स्टोरी मला पहिल्यांदा ऐकवली, माझ्या घरी आला, मला कथा ऐकवली, मला म्हटलं की ह्या सिनेमात तुम्ही काम करायचं आहे. त्याने 2 अल्टरनेट दिले होते, मी दुसऱ्याचं नाव नाही घेणार, पण म्हटलं की मला, कारण त्यावेळेला मी खूप बिझी होतो, पण हा विषय इतका अप्रतिम आहे की शिक्षण आणि शिक्षणापासून वंचित राहिल्याने काय काय होऊ शकतं, जे आपण भारतातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये ह्या अशिक्षिततेने काय होऊ शकतं, आणि त्या अशिक्षिततेमुळे सावकारासारखी गिधाडं ही कसा त्यांचं भक्ष्य बनतात. आणि त्यामुळे त्याच्या घरातली ही मुलगी, एक छोटी मुलगी, ती शिक्षणापर्यंत, ती शिक्षणासाठी धावते. हा अत्यंत पॉझिटिव्ह आणि एक जबरदस्त विषय जो काळाची गरज आहे. आणि मी हे अगदी छाती ठोकून सांगतो, जसं आता उपेंद्रने सांगितलं की भारतातल्या कुठल्याही रिजनल असो, हिंदी असो, ह्या सगळ्या सिनेमांमध्ये कॉन्टेंट वाईज आणि सत्व ज्याच्यात असेल अशा पद्धतीचे सिनेमे हे प्राधान्यतः मराठीत अप्रतिम बनतायत. ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे. आणि हे मी नाही सांगत, तर हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शकही हे सांगतायत. तर मी या चित्रपटाचा एक भाग आहे, त्याचा मला अभिमान आहे. मी नवरोजजींचं खरंच मनापासून अभिनंदन करतो की एखादा छातीवाला प्रोड्युसर पाहिजे याला. आणि मी प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करतो की हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मनोज, तुला खूप खूप शुभेच्छा. पहिलीच उडी खूप मोठी घेतलीस. म्हणजे त्या बलिराजाकडे वरदान, वामनाने वरदान मागितलं ना, तर ह्याने 3 पावलं एकदम टाकली आहेत. सो ऑल द बेस्ट टू यू अँड ऑल द बेस्ट सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. तुम्हाला या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी इथे सांगते की आपला हा ट्रेलर लॉन्च आणि प्रमोशनल सॉन्ग सोहळा इथे संपन्न झालेला आहे. फोटोसाठी आता सगळी जी टीम आहे सिनेमाची, त्यांनी प्लीज वर यावं फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी. प्लीज कम ऑन स्टेज. सिनेमाच्या टीमने वरती यावं. सगळ्यांनी जाऊन तो पाहावा, त्याचा आनंद घ्यावा. इथे ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि आता फोटोसाठी सगळी टीम इथे वर येईल. यानंतर 1-to-1 ज्यांना इंटरॅक्शन करायचं आहे, इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत, ते घेऊ शकतात. आणि बाकीच्या नावं घ्यायची राहिली.
नमस्कार.